जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या मिरी गावामध्ये पवित्र असे राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या दीक्षा कार्यक्रमाला 112 वर्षे झाले. त्या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन दरवर्षी होत असतं. यावर्षी आम्हालाही बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, या सोहळ्यात सहभागी करून घेतलं. त्याबद्दल गावकरी, ग्रामपंचायत आणि आनंद ऋषी महाराजांचे अनुयायी यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. संभाजीनगर जिल्ह्यात माझं गाव आहे, वाळूज MIDCच्या जवळ. वाळूज गावच्या तुमच्या नगर हायवेलाच लागून आहे, 1-1.5 किलोमीटर हायवेपासून मध्ये. त्या गावाच्या लोकांनी मला 5 वेळेस सलग 25 वर्ष त्या ग्रामपंचायतमध्ये निवडून दिलं. आणि त्या 25 वर्षात त्या गावचं जे काही काम झालं ते लोकांनी पाहिलं, सरकारने पाहिलं. संत गाडगेबाबा अभियानात माझं गाव राज्यात पहिलं आलं. 2 वेळेस गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. अनेक छोटे मोठे पुरस्कार कितीतरी मिळाले. त्याची रक्कम पण जवळजवळ 6 कोटीच्या पुढे आहे, एवढे पुरस्कार मिळाले. मग ते पाहिलं, ऐकल्यावर इतर लोकांना असं वाटलं की ह्या माणसाला आपल्या गावात नेलं तर आपल्या गावात काही बदल होईल, आपला काही फायदा होईल, अशा आशेनं मला लोक बोलवते. वास्तविक मी काय मोठा शिकलेला पंडित आहे किंवा कोण्या पक्षाचा कार्यकर्ता आहे की पैशावाला आहे की मी कोण्या विद्यापीठात शिकलो, PhD केली, अभ्यास केला, असं काहीच नाही. लोकांना असं वाटतं. आणि आता मोबाईलचा जमाना आहे, बोललेलं TV वर मोबाईलवर जातं, लोक ऐकते, पाहते. त्यामुळे लोकांना अशी आशा लागली की बा आपलं बी काहीतरी बदल होईल, आपल्या गावात काहीतरी होईल असं लोकांना वाटतं. पण तुम्हाला मुद्दाम मी माझ्यावर विश्वास असेल, एक शब्दावर भरोसा ठेवा, मी गेल्याने कधीही कोणत्याही गावचं चांगलं होईल हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही आपल्या संतांनी सांगितलेलं आहे, आपली आपण करा सोडवू नको. जर संतावर तुमचा भरोसा असेल तर तुम्हाला तुमचं गाव चांगलं करावं लागेल. असे माझ्यासारखे 56 आले काय आणि गेले काय. मला बोलणं थोडं कडवट आहे. आमदार, खासदार, मंत्री, केवढाही मोठा माणूस, केवढाही सत्व, कोणी येऊ द्या, गाव चांगलं आणि सुखी होणार नाही. ते तुम्ही केलं तरच होईल, हे गोष्ट ध्यानात ठेवा. आता काय करायला पाहिजे, काय चुकलं, आपण काय करत नाही, थोडंफार आपण माझ्या कामातल्या अनुभवामुळे मी तुम्हाला काही गोष्टी. आणि सगळ्यात मोठा धोका झाला, काय धोका झाला, माझ्या 25 वर्षात एक महत्वाची गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे माणसाचं रोज आयुष्य कमी होऊ राहिलं. आपले पहिले लोक किती वर्ष जगत होते, हा का नाही? मग मोकळं बोलायचं, गप्पा छप्पा. मी आधी सांगितलं मी तुमच्यातलं आहे. 100 जगत होते. आता आपण किती जगतो? 75, 60, 65. मग कोण खाल्लं? हे कशानं कमी झालं? ही कोणाची जिम्मेदारी नाही का? हा काय भाजप काँग्रेसचा विषय आहे का? बरं असं आहे का भाजपवाले जगू राहिले आणि काँग्रेसवाले मरू राहिले, तर काँग्रेसवाले जगू राहिले आणि भाजपवाले मरू राहिले, असं थोडी विषय. प्रत्येक माणसाचं आयुष्य कमी झालं आणि जवळजवळ 30-35 वर्ष कमी झालं. आपण असं म्हणू नये, म्हणजे तुमच्या इथले माननीय आमदार साहेब 65व्या वर्षी अटॅकने गेले. मग आमदार सारखा माणसाला बी अटॅक येऊन अचानक जाऊ शकतो, तर तुमच्या आम्ही तर कुठे राहिलो? मग त्यांच्याकडे सगळे पर्याय होते, तरी काही करता नाही आलं ना. मग 30-35 वर्ष जर आपलं, आणि हे भारत स्वतंत्र झाल्यावर झालं बरं का. सगळ्यात दुर्दैवी गोष्ट काय,
मग मी तर रागा बोलत असतो, नसतं स्वातंत्र्य मिळालं तर आम्ही 100 वर्ष जगलो असतो मस्त. काय मिळून काय उपयोग झाला? आणि आमचं 35 गेलं तर ह्या पोरायचं काय होईल उद्या? आता 65 उरलं आणि याच्यातून 35 गेल्यावर खाली किती राहील? 30. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे? मिरीच्या लोकांनो, चांगल्या पवित्र गावात तुम्ही जन्माला आलेले, एक 5-7 गोष्टी तुम्हाला सांगतो, शक्य झालं तर करा. सोप्या आहे लई, भयानक सोप्या आहे. तुम्हाला गाव सुखी करायचं असलं, माणसं 100 वर्ष जगायचे असेल, गाव सुधारायचं असेल, लई सोपं काम आहे. इतकं सोपं आहे की त्याला पैसा बी लागत नाही. आणि माझ्या अंदाजानं तुमच्याकडे पैसा जास्त झाला. हा ना, गावात पैसा जास्त झाला, प्रॉब्लेम झाला. काय करायचं? 5-7 कामं सांगतो. पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्या. मी आत्ता जेवलो इथे माझी सरपंचाच्या घरी, पाणी गरम करून द्या म्हणलं. ती ताई म्हणे आमचं जारचंच आहे. त्यांचं जारचं आहे म्हणल्यावर माझ्या लक्षात आलं की गावातलं खराब आहे. मी जेवढा वरून काळा आहे ना, तेवढा 10 पट आतून काळा आहे. लय कपटी. का आणलं त्यांनी जायचं त्यांच्या घरी? हा कोणाची निंदा करायचा विषय नाही. मी तुमच्या गावात बोलतो म्हणजे तुमच्याविषयी बोलत नाही. मी ऑल महाराष्ट्राचं, ऑल देशाचं बोलतो. आणि देशभर जातो मी. 8 दिवस झाले तेव्हा गोवा सरकारने बोलवलं. आज मी डेहराडूनहून आलो, उत्तराखंड, त्या सरकारने बोलवलं होतं 2 दिवस. आज रात्रभर प्रवास करून आलो. लय थकलो होतो, पण तुमची तारीख आधी घेतलेली होती, यावं लागलं. पाणी चांगलं प्यायचं, स्वच्छ, एक काम. दुसरं काम आहे झाडं भरपूर लावायचे, फळाचे लावायचे. फळाचे, सीताफळ, पेरू, नारळ, आंबा, चिक्कू, फळाचे झाडं लावा. तिसरं काम आहे गावात साफसफाई ठेवा. झाडून झुडून चकचक, सांडपाणी व्यवस्था, शौचालय वापरणं, ह्या गोष्टी करायच्या. स्वच्छता पाहिजे. चौथं काम आहे मुलांना शिक्षण पाहिजे, संस्कार पाहिजे. जी महाराजांनी इच्छा व्यक्त केली की पोरायला संस्काराची गरज आहे. आता अगदी 100% खरं आहे. संस्कार नाही म्हणूनच सगळे प्रॉब्लेम झाले. म्हणून संस्काराची गरज आहे. आणखी एक काम आहे महिला मंडळ, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, बाहेरचं खायचं नाही. गावातलं खा, ओळखीचं खा, माहितीतलं खा, घरी बनवलेलं खा. आयतं बाजारातलं खायचं नाही. आणखीन एक काम आहे, म्हाताऱ्या लोकांना जीव लावायचा. त्याला अवघड काम आहे. म्हाताऱ्या संग कोणी बोलत नाही, बसत नाही. बाबा, अहो त्यांना लागतं काय? हो बाबा काय चाललं, चहा पिता का, जेवण केलं का, अमकं झालं का? त्यांच्याशी गोड बोला. ते 2 वर्ष जादा जगते, त्यांची तब्येत चांगली राहील. कोणी म्हाताऱ्या संग बोलतच नाही. आणि घरातले म्हातारे नाही म्हणत मी, कोणचं बी म्हातारे गावातलं बाबा दिसले तर त्याच्या समोर तुम्ही बोलाच. काय बोलायला काय खर्च आहे? म्हातारं दिसलं का मी रस्ता बाजूला करतो, बोलत नाही. एवढेच काम करायचे, याला कुठे पैसे लागत? अजून एक काम आहे, पण ते नाही सांगितलेलं बरं आहे, कारण ते जरा अवघड आहे. फार किचकट काम आहे. मी बऱ्याच गावात सांगून पाहिलं, पण कोणत्याच गावचे लोक ऐकत नाही. आता कोणत्याच गावचे ऐकत नाही तर मिरीची थोडी ऐकतील, नाही का? मग सांगून काय उपयोग आहे? ऐकतील? मला त्यांनी भरोसा. महिला मंडळ काय करू? बघा, तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर ते काम तुम्हाला करावं लागेल. करा नका करू, तुमची मर्जी. सांगू, तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर माझी शपथ खाऊन सांगतो मी, कशाची बी दुसऱ्यावर जळायचं नाही. जमन का? आता तुम्ही हाव म्हणले सगळे जण, तो आता काय होत का दुसऱ्यावर जळते मला कळत नाही.
देवानं तुम्हाला जे दिलं त्याच्यात समाधान माना ना. कोणाला शेती दिली, कोणाला पैसा दिला, कोणाला दुकान दिलं, कोणाचा नवरा चांगला, कोणाची बायको चांगली, कोणत्या जातीत जन्माला, काय बी असून द्या ना. तुम्हाला जे दिलं हे कमी आहे का? मग दुसऱ्यावर कशाला चालतं? आणि एक माणसाचा स्वभाव आहे, त्याला दुसऱ्याच आवडतं, स्वतःच काहीच आवडत नाही. काही तुम्हाला राग न देऊन देऊ, एक मी माणूस असा नाही की त्याला त्याची बायको आवडते. याचा अर्थ काय होतो? जळप्यापणा आहे. त्या बाईत खोट नाही, हा जळप्यापणा आहे. जळप्यापणा माणसाला दुसऱ्याच आवडतं. काही नाही, कपडे घाला तुम्ही, काही घ्या, दुसऱ्याच आवडतं. आणि हा जो जळपेपणा आहे हा आयुष्याला घातकी. हे 6-7 कामं करा, पण आता हे करा म्हणजे नेमकं काय करा? माणसाने काय करा? एका घराने काय करा? म्हणून ग्रामपंचायतचा जन्म झाला साहेब. ग्रामपंचायत का पुढे आली लक्षात आलं का? एकट्याने कसं करा? एका माणसाने एक झाड लावलं, मग झालं का? संपला का विषय? एक झाडन काय होईन एवढ्या मोठ्या गावाला? मग कोण करायचं? म्हणून पंचायतनं लक्ष देऊन हे करून घ्यायचंय. पंचायत का पुढे आली लक्षात ठेवा. चांगलं पाणी प्यायचं. मग आता काय लोकांनी काय करावं? दर घरी फिल्टर टाकावं, मग पंचायतनं चांगलं पाणी द्यावं, असा विषय आला पुढं. मग आता पंचायतनं करायचं तर पंचायतीवर पैसे पाहिजे. पंचायत कडून करेल. पंचायत म्हणजे काय? आपल्या गावात आपण निवडून दिलेले 5 लोक, ते आपल्यासाठी करतील, पण त्यांच्याकडे पैसा पाहिजे ना. मग लोकांनी त्यांना पैसे द्यावं आणि त्यांनी लोकांसाठी काम करावं. इतकं साधं सोपं आहे, काही त्याच्यात अवघड नाही. हे आमदार, खासदार, सरकार, निधी, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, हे तुम्ही डोक्यातून काढा साहेब. ते शक्यच नाही. तुम्ही किती वर्ष बसले, हजारो वर्ष आमदार खासदाराच्या भरोश्यावर. गाव चांगलं होणं, मी मोकळं बोलतोय, मी त्याचा पुरावा देतो तुम्हाला. 500 आमदार आहे महाराष्ट्रात आता सध्या. किती? आणि आतापर्यंत किती झाले असतील 75 वर्षात? किती? 30,000 बरोबर आहे. आणि 28,000 गाव आहे महाराष्ट्रात. आमदार किती झाले? 30,000. एकानं एक गाव सुधारिलं असतं, सगळा महाराष्ट्र चांगला झाला असता. अहो, त्यांचं एकाचं बी गाव चांगलं झालं नाही, लोकांचं तर लई लांब राहिलं. त्यांचं एकाचं बी मी चालेल नाही सांग, आणि अजूनही सांगतो त्याने करून दाखवा. होऊच शकत नाही. त्याचे कारण वेगळे, त्याच्या समस्या वेगळ्या आहे. हा, सरपंच करू शकतो, आमदार नाही करू शकत. लक्षात ठेवा. सरपंच का करू शकतो? तो त्या गावचा आहे, तो त्या लोकातला आहे, त्याला ह्या लोकांची नाडी माहिती आहे, आणि हे लोक त्याचे. आमदारांनी 12,000 रुपये संडासला दिले की नाही? आता एखादा माणूस 12,000 घेऊन बाहेर संडासला जातो, मग आमदार येऊन त्याच्या हाताला धरून बसील? हे काम कोणाचं आहे? हे सरपंचाचं काम आहे. कळलं की नाही? फॉल्ट कुठे आहे? सरपंचाने करायचं. पाणी खराब झालं सगळ्याच, तुमचं नाही, अख्ख्या महाराष्ट्राचं पाणी खराब झालं. तुम्हाला वाईट नका वाटून देऊ, तुमचं झालं असं नाही. कशाने खराब झालं? आम्ही सांडपाणी सोडलं, पिकावर खतं मारले, औषधं मारले, वाहून गेलं. या औषधं खतं काय? त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढं एंडोसल्फान मारलं सरपंच पिकावर, एंडोसल्फान कापसावर. राहू दे, तर जमिनीतून एरीत उतरलं एंडोसल्फान. कुठून उतरलं? विश्वास बसतो का?
एंडोसल्फान कापसावर मारलेलं औषध जमिनीतून घुसून घुसून विहिरीत पाण्यात उतरलं. तिथं जन्मताच पोरं वाकड्या हाताचे जन्म राहिले, वाकड्या दाताचे. आपल्याला एंडोसल्फान काय हे बी कळत नाही, जमिनीतून उतरण काय याच्यावरही भरोसा नाही. आणि औषध किती मारायचे हे बी आपल्याला माहित नाही. दुकानदार बी समजून सांगत नाही, त्याला इकायचे नाही म्हणते एवढा डबल मारा. दर गावाला एक कृषी अधिकारी त्याला, तो बी समजून सांगत नाही. कसं व्हायचं? बर पूर्वी जे ते नद्या वाहत होत्या, आता वाहत नाही, जागोजागी अडवल्या. म्हणजे घाण तिथे तुंबली ना. आमच्या तिकडे म्हातारं मेलं ना, त्याची राख बी पाण्यात टाकते. इकडे कुठे टाकते? पाण्यातच टाकते का? मला वाटलं थोडे सुधरेल लोक आहेत. मला सांगा ताई, ती राख प्यायला चालते का? नाही. पाण्यात टाकायला चालते? प्यायला चालत नाही एवढं आम्हाला कळत. पाण्यात कशी काय टाकी? सगळेच टाकी दे. हा मूर्खपणा आहे. एखादा माणूस मेला आणि एवढी एवढी राख घेतली, एवढी थोडीशी गिलास भर पाण्यात टाकली आणि एखाद्या बाईला दिली, ती बाई तुझ्या नवऱ्याचं आहे का? नाही पाहिजे. मग लोकांच्या पाण्यात कसं काय टाकते हरामखोर? आता कोणी म्हणून भाऊ तू मोठा शहाणा आला, पण आमची परंपरा आहे, पहिल्यापासून आम्ही टाकीतो, आता टाकीतो का? ठीक आहे, परंपरा आहे, माझं काय म्हणणं नाही. पण जी चांगली परंपरा आहे ती ठेवा, जिची गरज नाही ते टाकून द्या ना. लय सोपं आहे. आता हे ताई बसल्या इथे, ह्या लास्ट कडीला आहे की नाही? तुम्ही चांगलं पहा त्यांच्याकडे, ध्यान करू. नाही हो ना, केस बीस कपडे बिपडे किती सुंदर मस्त दिसते, चांगले आहे की नाही? मला खरं सांगा तुम्ही सगळेजण, हिची आजी असे कपडे घालत होती का? परंपरा. तुम्ही काय म्हणले? परंपरा. कुठे गेली परंपरा? सोडून दिली ना. चांगलं आहे ना, आपण तिला नाव नाही ठेवू राहिलो. चांगलं आहे, तिने बदल केला, ठीक आहे. मग ज्या ज्या गोष्टीत बदल करायला पाहिजे तो करा ना, जो नाही करायचा तो ठेवा. किती साधं आहे. मग एखाद्याला प्रश्न पडेल, मग त्या राखीचं काय करा? माझी आई वरली 7 वर्ष झाली, 100 वर्षाची होती म्हातारी. 5 खड्डे केले मी, 5 खड्ड्यात ती राख टाकली थोडी थोडी, त्याच्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली, नेऊन टाकायचे, 500 रुपये वाचले. पाणी खराब व्हायचं वाचलं, पर्यावरणाचं काम झालं. किती सोपं आहे. काय अडचण नाही खड्ड्यात टाकायला, मला काय कळलं, त्याच्यात झाड लावायला किती सोपं आहे. माझे हात जोडून विनंती, बदला. हे काय झालं साहेब, फाल्ट सरपंच साहेब, हे पहिल्या लोकांना काहीतरी कारणानं काहीतरी शास्त्र लावून दिलं तुम्हाला. त्या काळात ते बरोबर होतं, नीट समजून घ्या. त्या काळात ते बरोबर होतं, किंवा त्या काळात त्यांनी अधुरं सांगितलं. त्यांना वाटलं लोक समजून घेते, लोक मूर्ख नाही समजले, अर्धवट चुकीचं समजले. मी आधी सांगितलं, तेव्हा नदी वाहत होती, ती राख खाली समुद्राला जात होती. आता जाती का? काळ बदललाय, प्रॉब्लेम बदलले. शिवरात्रीच्या दिवशी महादेवाला कोणतं झाड आवडतं? बेलाचं. हे कोणीतरी ऋषी मुनीने सांगितलं, साधूनं, आहे की नाही? त्यांनी काय सांगितलं की महादेवाला बेल आवडतो.
आता त्याला काय माहिती आरामखोर काय करीन पुढे. मग तुम्ही सांगा, महादेवाला बेल आवडतो तो लावायला पाहिजे का हाय ते तोडून आणायला पाहिजे? मग असं झालं का? गडबड कुठे झाली लक्षात आलं? तेच जे ऋषीमुनीचं चुकलं ना तेच सरपंचाचं चुकू राहिलं आज. त्याला असं वाटतं लोक समजून घेते, नाही, लोकाला नीट समजून सांगावं लागत. आणि नाही ऐकलं लोकांना तर लोकाला आडवं करून त्या रस्त्याला वळण लावावं लागतं. ते जनावर चारायला नेतो का गुरखी, तर काही जनावरांच्या गळ्यात लाकड बांधतो वादेव. का बरं? ते ऐकत नाही ना. तसे यायच्या गळ्यात लाकडं घातल्याशिवाय नीट होत नाही, लक्षात ठेवा. हे गावातले 4000 रानडुकरं सांभाळणं हे कोणाचं काम नाही. याला सरपंच बदमाश लागतो, बदमाश. हा ना. 20 लाख डोक्याचे लोक आहे. माणसाच्या जाती किती आहे? 20 लाख. मग कसं कोणा संग मेळ जमायचा? आपलं एकूणाला पटत नाही ते त्याचं कारण ते आपल्या जातीच 20 लाख आहे. म्हणजे चमार कुमार मारवाडी मराठी ही जात नाही, माणसाच्या डोक्याची जात. 20 लाख मेंदूचे वेगळे वेगळे लोक आहे. आणि कसं जमून तुमचं नामचं? जमणार नाही. अहो पाणी आता खराब झालं. मग आता इलाज काय? चांगलं करून प्या. मग चांगलं करायचं कोणा करा? पंचायत न करा, लोकांना द्या. झाडं लावा. मी आल्यापासून पाहतो तुमच्या गावात झाडच नाही. फार वाईट. तुम्हाला राग येणार नसेल तर मी आज चांगल्या दिवशी एक शब्द सांगतो. कधी शाळेत जाते लोक किंवा शेतात जाते, गावाला जाते, ते घरी परत नाही यायचे. इतकी वाईट परिस्थिती एक दिवस होणार आहे झाडं नसल्याने. आणि हे झालंय 3 वर्षापूर्वी. हे कोरोना आलता ना, हे कोरोना आजार नव्हता. लोकाला नादी लावायसाठी त्याचं नाव कोरोना ठेवलं. ते खरं कारण होतं झाडं कमी झाले, ऑक्सिजन भेटत नव्हतं समाजाला. दवाखान्यात नेऊन काय करत होते? त्याला ऑक्सिजन देत होते. दुसरं काय करत होते? कोरोनाने केस गेले का? आंधळं झालं का? बहिरं झालं का? हात गेले का? पाय गेले का? नाही. काय होत होतं? फक्त त्याची रेंज जात होती. ज्याची रेंज गेली तो गेला. कळलं की नाही कळलं? तुम्ही टावर पासून लांब गेले, रेंज गेली, खलास. आणि हे उद्या पण होऊ शकतं पुन्हा. सरपंच साहेब, एका माणसाला 4 झाडं लागते जगायला. तुमच्या गावची लोकसंख्या किती? 10,000. मग झाडं किती पाहिजे गावात? 40,000 झाडं पाहिजे. किती असतील? 100 नसतील. 40,000 झाडं पाहिजे ह्या गल्लीला. पहिली गोष्ट तर गल्ल्याच ठेवल्या नाही. मी पोरवलो येताना पुढं हे दगड पुढं ठेवणारे, गाड्या पुढे लावणारे, हे सगळ्यात हलकट. हा ना, हे होताच मेलेले बरे. घराच्या पुढे दगड कसं काय ठेवते मला कळत नाही. ते कसं काय? लाज वाटायला पाहिजे. पाकिस्तानच्या अतिरेकी परवडे अशी हे हरामखोरी. हा माहीत सपत. आणि सरपंच घाबरतो. सरपंच बोलत नाही. सरपंच ठोकर खाऊन पडत, पण त्याला बोलायचं नाही. कारण काय? तर पुढच्या वेळेस मतदान जात. अडचण लक्षात आली? त्या मतदानाच्या लालचीनं हे सगळा घोळ होतोय. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. ज्या गावात झाडं, ज्या भागात झाडं, तिथंच पाऊस पडतो, इतर ठिकाणी नाही. झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, सगळ्या संतांनी सांगितलं हे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणे. झाडाला सोयरे म्हणले, उगाच म्हणले का? 4 झाडं लागते एका माणसाला जगायला. आम्ही प्लॉट घेतो 2 पोराला 2, घर बांधतो दोघाला 2, आणि दोघाला जगायला झाडं लागते. तिथे लाईन कोण लावायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. आणि काही लोकांना काय शिकेलं, लोकाला देवाला पाणी घाला म्हणे पाऊस पडतो. हे आरामखोर हलकट हे सांगणारे. हो साहेब, राग येतो. तुम्ही देवाला पाणी घाला, माझ्या काही बापाचं बिघडलं नाही. मी उपजत वार करायची अवलाद आहे. माझा देवाशी माझं काही बिघडलं नाही, भांडण नाही. पण त्याने कसं काय पाऊस पडन? देवाला पाणी घातलं. परमेश्वरानं ह्या निसर्गात एक सिस्टम लावून दिलं. त्या सिस्टमनं चाला, सगळं बरोबर होईल. देव तुमच्यासाठी येऊन काही करायला रिकामं नाही. मिरी हे गाव काय देवाचं लाडकं आहे का? किंवा माझं गाव देवाचं लाडकं आहे का? किंवा माझ्या गावाशी किंवा तुमच्या गावाशी देवाची दुश्मनी आहे का? नाही. त्याने एक सिस्टम बनवून दिली. त्या सिस्टमनं जे लोक चालते त्यांचं चांगलं होईल, जे सिस्टम मोडून चालते त्यांचं वाईट होईल. साधी गोष्ट आहे. झाडानेच पाऊस पडतो. आणि या मधल्या हरामखोरांना सांगितलं देवाला पाणी घातलं पाऊस पडतो. देवाला पाणी याच्यासाठी घालायचं की तुम्हाला संस्कार लागन, तुम्ही पोथीपुराण वाचन, तुम्ही ऐकन आणि ऐकून ते काम करीन. याच्यासाठी देवाचा परमार्थाचा विषय येतो. एक तुम्ही शून्य लोक आहे, नीट शब्दाकडे ध्यान द्या. देवाला पाणी घातल्याने, महादेवाला पाणी घातल्याने जर पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसता. पाकिस्तानला महादेव आहे का? मग पाऊस कसा पडतो तिथे? कोकणात जास्त पाऊस पडतो, केरळला जास्त पडतो. का बरं? झाड आहे तिथे. साधी गोष्ट आहे. म्हणून झाडं लावा, हात जोडून माझी विनंती. आणि फळाचे लावा, फळाचे. सरपंच साहेब, ह्या गल्लीला, सगळ्या गल्लीला, गावठाणात सीताफळ, पेरू, आंबा, चिक्कू, नारळ, लिंबुण्या लावा. तुमच्या इथे किती झाडं लावायला जागा शिल्लक आहे सांगू? भरोसा ठेवता? 1,00,000 झाडं लावा इतकी जागा रिकामी आहे तुमच्या इथं आज. 1,00,000. आणि ह्या 1,00,000 झाडाचा खर्च सरकार करतं. जागा कोणाची? सरकारची. खर्च कोणाचा? आणि फळं कोणाला खायचे? आमचा प्रॉब्लेम काय आहे? आम्ही झाडं लावू, पण त्याला आलेले फळं कोणा खायचे? आमचा प्रॉब्लेमच वेगळा आहे. हो ना. तुम्ही विचार करा, ह्या गल्लीत सीताफळ आहे, पेरू आहे, पोरं तोडून खातील. मग खाऊन जा ना. तुमच्या काय बापाचं बिघडलं मला कळत नाही. आता काय खातील? मग तिथं पेरू आलं, त्याला पेरू आले, हे पोरानं खाल्लं, तुम्हाला तकलीफ व्हायचं काय कारण आहे? मी रागे एक शब्द बोलू का तुम्हाला? राग नाही यायचं ताई, कान धरून माफी मागतो. मग इतका जर तुम्हाला पोरायचा राग आहे, अरे आपल्या लेकराने फळं तोडून खाल्ले, आनंद व्हायला पाहिजे आपल्याला. तुमच्या गावचे कोणी आलं की नाही माझ्या इथे माहित नाही. या कधीतरी, या पहा प्रत्यक्ष. या वर्षी माझ्या इथे रस्त्याला लावलेल्या नारळाच्या झाडाला 1.5 लाख नारळ निघाले. 1.5 लाख. आजच्या 5 वर्षाला ते 5 लाख नारळ निघन. दरवर्षी लावतो आम्ही 1500 झाडं दरवर्षी. आजच्या 5 वर्षाला नारळ किती निघन? 5 लाख. विकित नाही, पोरं फोडून खाते रस्त्याला. माझ्या स्मशानभूमीत 100-125 क्विंटल जांभळं निघत असं. आमुषाच्या दिवशी बी मला स्मशानभूमीत घुसत आहे. तिला भूत दिसत नाही, जांभळं दिसते.
खाऊ द्या ना, आपलं काय बिघड, मला काही कळत नाही. आम्ही लिंबुण्या लावल्या, सीताफळ लावले, पेरू लावले, जांभळं लावले, नारळ लावले, फळाचे झाड इतके आहे माझ्या गावात, तुम्हाला काय सांगा. तुम्हाला माझ्या गावात आलं ना, आपण गावात आहे का शहरात आहे का रानात आहे का कोणी बगीच्यात आहे काय कळायचंच नाही तेव्हा. किती सोपं आहे. आणि एवढे झाडं लावले म्हणून राष्ट्रपतीनं पाठीवर हात टाकला आणि 25 लाखाचा चेक बक्षीस द्यायला लागला. दुहेरी फायदा आहे ना. आता एक अभियान काढलं सरकारनं, स्पर्धा आहे, आम्हीच मागे लागलो होतो सरकारच्या, सरकारने ऐकलं, चांगले उपकार झाले. 350 कोटीचे बक्षीस आहे त्याच्यात. किती? 350 कोटीचे बक्षीस आहे. म्हणजे तुम्ही गावात हे काम केलं हे बक्षीस, एवढं केलं एवढं बक्षीस, एवढं केलं एवढं बक्षीस. काम कुठं करायचं? गावात. काम काय करायचं? जे गावाच्या कल्याणाचं आहे तेच, वरून बक्षीस. मग गाव झोपले काय? नाही आम्ही भाजपचे, नाही आम्ही काँग्रेसचे, नाही त्या गटाचे, ना आम्ही ह्या गटाचे. झाले आरामखोर. कायचे गट? माणसं मरून राहिले 60 वर्षात आणि गट धरून बसले. ही जी मानसिकता आहे ना, भावना, हीच प्रॉब्लेम आहे आपल्या देशात. बाकी काही प्रॉब्लेम नाही. मी मोठा, मला मोठं मान. सरपंच साहेब, मला एक आठवण आली, तुम्हाला राग न घेऊन देऊ. दर गावचा विषय आहे. माझ्याकडे 40 वर्षापूर्वी 2 नौकर होते कामाला. तेव्हा आम्ही एकत्र शेती होती, भाऊ भाऊ, बंजारा समाजाचे दोघं होते ते. नीट आहे का? त्यांचं नाव होतं कानून फत्तू. इतके मोठाले उचूच, हे जाड जाड राकेशासारखेच होती ती. अशी ताकद होती त्याच्यात काम करायला भयानक. पण त्यांना अक्कल अजिबात नव्हती. आणि ते दोघं सांभाळायची जिम्मेदारी माझ्यावर होती. त्यांच्याकडून काम घ्यायचं, त्यांना भाकरी घालायचं आणि झोपू घालायचं. त्यांचं लग्न बी झालं नव्हतं. कोण पोरगी देईन द्यायला? त्याला कळतच नव्हतं. पोरी तवा बी नाही ना आता बी भेटत नाही म्हणून. परवा दिवशी शरद पवारला एक जण पत्र दिलं. तुम्ही ऐकलं की टीव्हीवर? शरद पवार साहेब गेले तिकडे, पत्र दिलं. पवार साहेब म्हणे काय? आता ते काय घरकुल का? पवार साहेब कडून देईल. पोरी भेटत नाही, गावगाव परेशान आहे. तुमच्या इथे आजच्या घडीला 100च्या वर पोरं परेशान असतील लग्नाचं. इथे जास्त. त्याला विहिरी शिवाय दुसरा पर्याय नाही तर फाशी. हा, पोरी भेटूच शकत नाही. मी सांगतो, महिला मंडळ राग न घेऊन देऊ. आणखी 10-15 वर्षांनी दोघा मिळून एक बायको करावं लागेल. 2 भावाला बाप जाईल, त्या पोरीच्या बापाचे पाय पडेल म्हणून, भाऊ मला 2 पोर आहे, दोघं मिळून दे. काय करतात? बरं तो बाप आहे, एकालचं लग्न करीन, एकाला तसं ठेवीन का? हे तुम्ही आम्ही केलेलं पाप आहे, ते फेडावंच लागणार आहे. आता पोरीला जन्माला येऊन देत नव्हती. पोरगी तपासले का पाडून टाकला, तपासले का पाडून टाक, मरा आता. अहो मुलीसारखं काहीचे काही आहे. मी अनुभवतोय, मी पुस्तकात वाचून बोलत नाही. मला 5 पोरी आहे. देवाचे उपकार आहे, मला पोरग नाही. 5 पोरी आहे. पोर म्हणते बरं झालं बकरा आणला. मला नातू नाती 25 झालं. ते म्हणते सरपंचाने चांगला धरून आणलं पाहिजे. माझ्याजवळ नाही राहिलं आता, झालं गोष्ट. आता घ्यायची पोरी. मी तिथे सांगितलं, मी 15वा झालो. 15वा माझ्या नातीला पोरं झाले. पोरीचा तर विषयच नाही. फार बेकार आहे. तर ते कानून फत्तू, मी काम घ्यायचं त्यांच्याकडून, सुट्टी करायची.
एकदा काय झालं, ते लाकडी नांगर असतं का बळीराम, त्याच्यासाठी आम्हाला ते बाबूल तोडली आम्ही ते नांगर करायला दांडी. सत्य घटना आहे सरपंच साहेब. आता ती अशा ठिकाणी बाबूल तोडली चौकून पिकं होते, मग तिथे गाडी बैल जात नाही, मग ते लाकूड बाहेर कसं काढायचं, सुताराकडे कसं द्यायचं, काय करावं म्हणलं. बहुत मोठा प्रश्न झाला. मला देणं आलं, म्हणलं कानून फत्तूला डोक्यावर आपण रस्त्याला आणायला लावू. त्याच्यात ताकदली होती. कानूला फत्तूला म्हणलं ते लाकूड रस्त्यापर्यंत डोक्यावर आणतान का, आणू म्हणे. म्हणलं संध्याकाळी सुट्टी झाल्यावर मग नेऊ गाडीवर. ठीक आहे म्हणे. मी 4, 4:30, 5ला गेलो त्याच्याकडे, तिथं काम करत होते ते पत्ता नाही तिथे. अरे कानू कुठे गेला, कानू कुठे गेला, पत्तू आवाज देतो, कानू नाही पत्तू नाही. म्हणलं लाकडात दाखवून पळून गेले का जण, दुसऱ्या गावची होते ते. पण मला पुन्हा आठवण आली, म्हणले लाकडा पैसे तर नाही गेले. तिथे जाऊन पाहिलं तर कानून फत्तू तिथं लाकूड खांद्यावर घेऊन उभा. कधीपासून उभा होते बिचारे, कधीपासून नाही भावांना, त्याला कळत नव्हतं ना, त्याच्या डोक्यात बसलं ते गेले. लाकूड खांद्यावर घेतलं उभं राहिले. अरे म्हणलं कानू कधी आले तुम्ही फत्तू, लय वेळ झाला म्हणे दादा, मी लाकूड उचललं पण आम्हाला चालता येईना. त्याने काय केलं होतं माहिती, कानून तोंड केलं होतं इकडं आणि फत्तून तोंड लाकूड कांद्यावर घेऊन चालता कुठे, चालता येईल का, त्यांच्यात ताकद होती की नाही, पण चालता येत होतं का. हाच प्रॉब्लेम झाला गावगाव. आणि मी रोज गावगाव जाऊन हे सांगतो बी लोकांना हा प्रॉब्लेम. तर तुमच्या गावातला कानू कोण आणि फत्तू कोण, ताकद नाहीये, पण एकाचं थोबड इकडे आणि एकाचं थोबड चालता येणार. ज्या दिवशी हे दोघं एका दिशेला तोंड करते तेव्हाच यायला लाकडं घेऊन चालता येते. हा दर गावचा नियम. आणि मी तेच केलं, कानूचं तोंड आणि त्याचं तोंड एका दिशेला केलं, तडतड चालले ते, है का नाही. म्हणून तुमच्या गावातल्या कानूला बी फत्तूला बी माय पाय पडून विनंती आहे की बाबा हो, गावासाठी एका दिशेला तोंड करा. तुमच्या अंतर्गत काय असते तिकडे भानगडी तिकडे राहून द्या, पण गाव आपलं आहे, जन्मभूमी आपली आहे. जन्मभूमी आणि आई हे दोन्ही सारखेच हे लक्षात ठेवा. जेवढी आईची सेवा करण्यात पुण्य आहे तेवढं जन्मभूमीची सेवा करण्यात पुण्य आहे. ज्याला कळलं त्याला. जन्मभूमी संग बेईमानी करायची नाही, आई संग बेईमानी करायची नाही, तशी जन्मभूमी संग करायची नाही. पवित्र आपण तिथे जन्माला आलो, आपल्याला देणं लागतं, द्या, करा. म्हणून पाणी चांगलं प्या, झाडं लावा, पोराला शिका, संस्कार द्या. खेड्यात पोरी शिकत नाही, पोराला शिकून देत नाही. हे पोरं शिकत नाही, पोरीला पाठीत नाही. पोरी शिकले पाहिजे. शिक्षण नाही तर का सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे आनंदवशी सारखे माणसं नसते तर आपण अजून कपडे घातले नसते. यांचे उपकार हे आपल्यावर. आज बी त्यांना का वाटलं की तिथे लहान पोराला संस्कार केंद्र व्हा डाकघरात, का वाटलं, कारण हे संतांचे ऋषीचे विचार, यांचं मन चांगलं आहे, पण त्याला फळं येत नाही, पुढं अडचणी येते. मुली शिकल्याशिवाय पर्याय नाही. तुमच्या गावात शेती रोजाना जाती बाईचं काय हजेरी मिळते, 300. मास्तरीन बाईला काय हजेरी माहिती आहे का, 3000 रुपये. सर बरोबर आहे का. 6 घंटे काम करती सावलीत बसून, 3000 रुपये रोज आहे मास्तरणीला. आमची बाया उन्हात मरती 8 घंटे, 300 रुपये रोज. मला मास्तरणीवर जळायचं नाही. तिला काहून 3000 आहे, तिच्या बापाने तिला शिकलं आहे का नाही. मग आपल्या लेकराला कोण शिकीन. कोणत्या आई बापाला काय वाटतं, पोरीला एकटं कसं पाठवू. मी 5 पोरीचं बाप आहे, मलाही वाटतं, पण शाळात नाही गेले तर मग कसं व्हायचं.
मला एक सांगा ताई, आता तुम्ही म्हणता एकटीला कसं पाठवू, आणि उद्या ऊस खुरपायला एकटी जाती 300 रुपये रोजानं ऊसात, तेव्हा काय पोलीस राहते की दिसत? त्याच्यापेक्षा आता शाळेत पाठवा ना. हे बघा, घटना घडायच्या तर कुठेही घडू शकतो. आपल्या लेकरावर आपण भरोसा ठेवा. आपल्या लेकरावर घरी आल्यावर आपण मोकळं बोला, त्यांच्या संग चर्चा करा, त्यांच्याशी मोकळं बोला. पोरं वाईटाचे असं नाही, आपण बोलत नाही, बोला. म्हणून पोरं शिका, शिकून मोठं करा. आमचे गाडगे बाबा काय म्हणायचे माहिती का, भांडे इका पण पुस्तकं घ्या. शाहू महाराजांनी तेव्हा पोरग शाळेत नाही पाठवलं तर बापाला 1 रुपया दंड होता. 1 रुपया दंड होता पालकाला तेव्हा. म्हणून शिका, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जग जे पुढे गेलं ते शिक्षणाने गेलं. जपान देश दरवर्षी भूकंपात जातो, काहीच राहत नाही, आणि पुन्हा उभं राहते. कसं राहतो? ज्ञान आहे त्यांच्याकडे. त्या जपानमध्ये एक पोरगी रेल्वे जिथे चालत रेल्वेने जात होती, आणि तिचं गाव स्टेशन पासून पुढं होतं, पुढच्या स्टेशनवर. पण ती एकटीच असल्यामुळं त्या स्टेशन मास्तरनं ती गाडी अलीकडच्या स्टेशन पर्यंत चालू ठेवली. म्हणजे एक स्टेशन तिला पायी जावं लागत होतं. तिने सरकारला पत्र लिहिलं तर ती गाडी तिच्या शेवटच्या स्टेशन पर्यंत एकटीसाठी जात होती. आमच्या इथं नाही, काय नाही. आमच्या सरकारला नाही, हे सरकारचे धोरण तर असे की हे शिकलेच नाही पाहिजे, हे असेच गेले पाहिजे. सरकार कोणतं राहून द्या, यांचे धोरण वाईट आहे. माणसं मेले पाहिजे, जखिले झाले पाहिजे. कारण जेवढे आपण कमकुवत होऊ तेवढे यांचं दुकान चालेल ना. आपण चांगले झालो, हुशार झालो तर 2000 घेऊन मतदान करू का? आपण खुशाल 2000 घेऊन मतदान करतो, काहून? लाचार आहे ना आपण. जे गाव 2000 घेऊन मतदान करते त्या गावचं आयुष्यात चांगलं होणार नाही. 7 पिढ्या नरकात जाते हराम करायचे. ते कोणतंही गाव असो, पैसे घेऊन मतदान करणाऱ्या गावचं कधीच चांगलं होणार नाही, कधीच नाही. घ्यायचेच नाही मतदानाचे पैसे. तुम्ही कोणालाही करा, मी कोणाचा प्रचार करायला आलो का? तुम्हाला ज्याला वाटते त्याला मतदान करा, पैसे घेऊन मतदान. मतदान, अन्नदान, कन्यादान, मग हे दान कशाला सांगितले आम्हाला करायचे? उद्या कन्यादानाचे पैसे घेतात मग, नाही का? मतदानाचे पैसे घ्यायचे. मतदानाचे पैसे घेतले ना, मतदार लाचार झाला, बोलूच शकत नाही तुम्ही. आमदार बोलायला लागले फुकट मतदान करतो का? फुकट काम मागत नाही म्हणे, पैसे देऊन घेतलाय. म्हणून बाहेरचं खायचं नाही. मसाल्यामध्ये आयत्या मसाल्याच्या पोळीत घोड्याची लीद घालून येते, खायची तर खा. घोड्याची लीद. दुधात भेसळ आहे, मसाल्यात भेसळ, डाळीत भेसळ, धान्यात भेसळ, तेलात तर लय भेसळ आहे. साहेब आपण 60 वर्षात काहून मरू राहिलो? म्हणून मिरची घ्या ना. मिरची पावडर घाला आणता आयतं. धने पावडर कशाला? हळद पावडर कशाला? बाहेरचं दूध कशाला? मला सांगा, मिरीत दूध तयार होतं का नगरला? मिरीत. आणि विकत कुठून घेतो? लईच पागल आहे ना. दूध मिरीत तयार झालं, मग नगरचं कसं काही विकत घेतो मला कळत नाही. बरं, इथून नेलं 30 रुपयानं, तिकडं मलाई काढून घेतली आणि आणून निघलं 50 ना. आम्ही घेतलं, त्याला पिशी गावात. गावातलं घ्या ना. पण गावातलं जर आम्ही घ्या म्हणलं की आरामखोर पाणी टाकलीच राहत नाही. म्हणून बाहेरचं खाऊ नका. बाजारातली फळं सुद्धा वाईट आहे आता. गावात फळं पाहिजे.
तुम्हाला एक किस्सा आठवतो का? पहा, रामायणामध्ये राम, लक्ष्मण, सीता हे 14 वर्ष वनवासात होते. खाल्लं काय? फळ. म्हणजे 14 वर्षी ते जर फळं खाऊन जगले तर आम्ही जगू शकतो का नाही? जगू शकतो. मग आम्हाला फळच राहिले नाही आता. मग बाहेरचं खायचं नाही, स्वच्छता, साफसफाई पाहिजे गावात. हे गाव आहे ना एवढं मोठं, याला कोण झाडूनच घेत नाही. घेऊच शकत नाही ग्रामपंचायत झाडून. काहून घेऊ शकत नाही माहिती आहे का तुम्हाला? झाडून घ्यायला त्याच्याकडे पैसाच नाही. तुम्हाला विश्वास नाही बसायचा. तुमचं गाव झाडून घ्यायचा, साफसफाईचा टॅक्स ग्रामपंचायतला देते 40,000 सालाला. किती? ते बी लोकांना भरले तर किती देत? 40,000. आणि तुमचं गाव झाडून घ्यायला सालाला पैसे किती लागेल? किती माणसं लागेल अंदाजे? रोज झाडून घ्यायला आणि कचरा उचलायला 10 माणसं. मग काय पगार देईन द्यायला? 5-6 हजार, 7-8 हजार, म्हणजे 70-80 हजार रुपये महिना. आणि त्याच्याकडे येऊन किती राहिले? 40,000. कधी? वर्षाला. बरोबर आहे का? सालाला फक्त 25 रुपये एका घराला कर लावलेला आहे साफसफाईचा. आणि हा 25 रुपये 1960 पासून आहे. किती पासून? 1960. 25च आहे. 30 बी करायची हिंमत नाही यायच्यात. साहेब 1960ला सोनं काय भाव होतं? काय तोळा असेल? 200-250 रुपये तोळा. तवा 25 रुपये. म्हणजे 1 ग्राम साफसफाईचा कार्य लावला होता. आता 1 ग्रामचे पैसे किती आहे? 10,000. आणि अजून आमचं 25च. कशी काय झाडून जाते नाही? हे घाबरते. पैसे वाढले तर लोक विरोधात जाते. पण हे सगळ्यात हुशार आहे. यानं 9 डोकं लावलं. 25 बी घ्यायचे नाही, झाडून बी घ्यायचे. तुम्ही तुमची माय घाला काय करता? मी आधी सांगितलं माझं थोबड चांगलं नाही, पण जे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे ना सर. माझ्या इथे साफसफाईचा कर किती माहिती आहे? 500 रुपये. किती? तुमच्या इथे किती आहे? 25. गाव तुमचं पैशावालं आहे. माझ्या इथे रोजानं जाणारी, हातावर मंजुरी करणारी बाई बी वर्षाच्या पहिल्या दिवशी पंचायतीला 5,000 रुपये टॅक्स देते. मंजुरी करणारी बाई. जिला शेती नाही, बाडी नाही, दुकान नाही, धंदा नाही, नवरा नाही, पोरग नाही, घरकुलात राहते, अशी बाई 5,000 1 एप्रिलला पहिल्या दिवशी भरती. माहित? अख्खं गाव 1 एप्रिलला पैसे भरतात. बोलल्याने गाव सुधारणार? त्याला आर्थिक नियोजन लागेल ना तुम्हाला. बाहेरचं खायचं नाही. म्हाताऱ्याला जीव लावा. 7 वर्ष झाले माझ्या गावामध्ये आम्ही 40 म्हातारे पंचायत सांभाळती. खाणं पिणं, कपडा लत्ता सगळं, दुखणं फाणं. पंचायत 40 म्हातारे गावातले, ज्यांना पोर नाही, गरिबी आहे, अडचण आहे, पोरग काही कारणाने सांभाळत नाही. तुमच्या इथे गावामध्ये 100 लोक हे असे की ज्यांना खायचा प्रॉब्लेम आहे. किती? 100 लोक आहे असे. कोण पाहिजे द्यायला? कोणाचं काम आहे ते? पंचायतचं. पंचायतचा प्रॉब्लेम काय मी तुम्हाला सांगितलं. त्यांच्याकडे ह्या कामाला पैसे नाही. आणि तुमच्या डोक्यात जे बसले ना, सरकार पैसे देतं. सरकार पैसे देतं ते नव्या कामाला. कशाला? हे जुन्या खरकाट्याला सरकार पैसे देत नाही. तुम्हाला विहीर करून देईन, पाईपलाईन करून देईन 2 कोटीची, पण मोटर जळाली तर भरायला पैसे देत नाही सरकार. कळलं का नाही कळलं? हा,
नवं घ्यायला पैसे दिले, पण मोटर जळाली तर त्याला देते का पैसे? त्याला नाही देत. मग ती भरायची काय तू? तुम्ही दिलेले पैसे तू. म्हणून पंचायतनं हे नियोजन करायचं. म्हाताऱ्याला मी सगळ्या गावाला सांगतो, म्हाताऱ्याला जीव लावा, म्हाताऱ्याला जीव लावा, सांभाळा. अहो त्याला तुम्ही निराधार योजनेत पैसे देते 1500 रुपये महिन्याला काहीतरी सरकार, पण ते करून कसं काही खाईल? म्हातारा झालं करून खाता येईल त्याला पैसे बी असले, मग कोण पाहिजे? सरपंच लोक, सदस्य लोक काय म्हणते, म्हाताऱ्याला कुठं सांभाळीता, ते लय येड्यावानी करतं, ते लय घाण राहतं, कुठं थुकतं, काही बोलतं, बिड्या पितं, तर मगू खातं, कसं थुकतं, कसं राहतं. म्हातारं झालं हे गोष्टी होत राहते, त्यात काय नवले. पण म्हातारं जर एवढं बेकार आहे, त्याची पायल्यावर किळस येते, तर निवडणुकी दिशी हा बाबाला उचलून फॉर्च्युनरच्या पुढच्या सीटवर घेतलं, तेव्हा केळच नाही आली बाबाची. तेच बाबा आहे ना. वनाचाही म्हातारा असो, त्याला जीव लावा. आणि आपल्या गावातलं म्हातारा जर दुसऱ्या गावाला भीक मागत असेल तर आपल्या गावची इज्जत राहिली का? हा, गावातले म्हातारे गावात सांभाळा. हे पंचायतनं करा. पंचायतला लोकांना पैसे द्या आणि ग्रामपंचायतनं इमाने इतबारे लेकरा बाळाची शपथ खाऊन आलेला पैसा लोकांसाठी इमाने इतबारे खर्चा. संपलं. किती सोपं आहे. आमच्या इथे 5000 रुपये देते घर. 800 घर आहे महिला मंडळ, 800 घर आहे, 40 लाख रुपये लोक टॅक्स देते. माहिती, तुमचं गाव माझ्यापेक्षा दुप्पट आहे मोठं. मी गॅरंटीने सांगतो तुमच्या इथे 40 लाख नाही आहेत. माझं गाव तुमच्यापेक्षा अर्धच आहे. 40 लाख येते वन टाइम दरवर्षी. लोक देते, काऊन देते? सुविधा बी तशीच आहे. एकदा येऊन पहा. सरपंच साहेब महिला मंडळीला पहा ना, एकदा पाठा आणि आमच्या ताईला घेऊन ये. ताई हुशार आहे. आणि मला तर असं वाटतं तुम्ही नका होऊ सरपंच, ताईला करा पुढच्या वेळेला. हा, याच्यापेक्षा ती बरी दिसती मला. हुशार. अहो ते तवच कळत लक्षण. घरात आलेल्या प्रत्येक माणसाची विचारपूस करीत होती ती येत आल्यावर. भाऊ या ना, तुम्ही बसा ना, तुम्ही खा ना, तुम्ही चहा घ्या ना. वापस गेलेल्या माणसाचं पण ध्यान काढत होती ती गेले आले नाही उजून. हे तुमच्याकडे गट नाही, तुम्ही आपले फगीर. अरे म्हणून म्हणलं आमच्या ताईला सरपंच काय चांगलं होऊन गेलं. महिला कोणी महिला असं, महिला ते आहे माणसात नाही. ती 5000 घेतो ताई आम्ही, पण लोकांना सुविधा काय देतो? 15 मिनिटात सांगतो ना, आठवितो. माझ्या इथे 4 नळातून पाणी येते एका घराला. किती? 1 नळ नाही, 4. आणि 20 वर्ष झाले एक बी नळ 1 मिनिट बंद नाही. किती वर्ष झाले? 20 वर्ष झाले 1 मिनिट बंद नाही. 1 मिनिट लाईट जाऊ, काही हो, काही हो, पाणी बंद होत नाही. येऊन बघा तुम्ही, हे लांब नाही. पहिलं पाणी येते धुण्या भांड्याचं, दुसरं पाणी येते जायकवाडी धरणावर नेले, ते 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. मोटर लावायची नाही, आमच्या मोटरनं जातं. 3ऱ्या मजल्यावर बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. 3रं पाणी आहे. 20 लिटरचा जार एका घराला रोज आहे. तुम्ही जार घेतला ना ताई, केवढ्याला घेता? हा, 30, 20. माझ्या इथे 1 जार एका घराला रोज फुकट आहे. कोणत्याच पाण्याला पैसे नाही. तुम्हाला झोप यायची नाही आज रात्री. पहिले 2 नळ घरात फुकट आहे. 5000 भरायचे, सालभर मोकळे. 20 रुपयानं महिन्याचे पैसे किती झाले? 600. सालाचे किती झाले? 7200. मी घेतले किती? हा. आणि 4थं पाणी येत आहे माझ्या इथे नळाला येतं 4थं.
रोज सकाळी पहाटे 5 ते 8 अख्ख्या गावाला गरम पाणी येतं आंघोळीला नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई त्या नळाकडे बोट करते, तो नळून तू बरं. आमच्या तिकडे लोकल हलकट आहे, नुसतं बाईनं तापून द्यायचं नाही, जिथं आंघोळीची जागा आहे ना तिथं नेऊन द्यायचं. इकडे कसं आहे, मला अजून कळलं नाही की हरामखोर बादली नेत काऊन नाही आता. बरं आंघोळीला त्याला जायचं, मग बादली कोण न्यायला पाहिजे? साधी गोष्ट आहे ना. म्हणताने लक्ष्मी म्हणतो पण वागणूक लक्ष्मीची देत नाही. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत लक्ष्मी खुश सुखी होणार नाही तोपर्यंत माणसाच्या बापाने सुख ठेवलं नाही. म्हणून पहिले महिला सुखी झाली पाहिजे. माझ्या गावात महिला एवढ्या सुखी आहे तुम्हाला काय सांगा. बाय ना काय टेन्शन नाही. 4 प्रकारचे पाणी आहे. आमची एक पिठाची गिरणी आहे पंचायतची. आमचं म्हणलं की पंचायतचं समजायचं. पिठाची गिरणी पंचायतची. जे टॅक्स भरून त्याला एक कार्ड देते, त्या गिरणीत सालभर दळून नाही, कितीही दळून नाही. लग्न कर, साखरपुड्या कर, बैलाचा भरडा कर, 1 रुपया द्यायचा नाही सालभर. पैसे किती घेतले आम्ही साहेब ध्यानात ठेवा. तरी माझी ग्रामपंचायत 20 लाखाला नफ्यात आहे. 40 लाखात देते, 20 लाख खर्च होते आमचे, 20 लाख मला नफा आहे. 20 लाखात एवढ्या सुविधा देतो मी. अख्ख्या गावाला वायफाय आहे. अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे वर्षभर. तुम्हाला जसं म्हणलं बाहेरचं खायचं नाही ना, डाळी करून देतो, हळद पावडर करतो, मिरची पावडर करतो, शेवाय करून देतो, पापड करून देतो, गोड तेल काढून देतो. सगळ्या मशनी आमच्या आहे. ऊसाचा रस काढून देतो. ऊसाचा रस, ऊस तुमचा मस्त चरका आमचा. काऊन तर गावातलं खाल्लं पाहिजे ना. तुम्ही बाजारात रस पिता ना ताई, त्याच्यात भेसळ आहे. तुम्ही म्हणा ऊसात कशी काय भेसळ आहे? ऊसात नाही तर बर्फात. हे लातूरला काय केलं एक जणांना माहिती का? सत्य घटना आहे सरपंच साहेब. ते रातची म्हातारं मेलं दवाखान्यात, त्याला ठेवलं बर्फात. सकाळी ते म्हातारं नेऊन घातलं, ते बर्फ त्यांना रसवाल्याने केलं ना, ते ॲम्ब्युलन्सवाल्यानं. आणि तुम्ही म्हणता टाका टाक. म्हणून बाहेरचं खायचं नाही. बरफ पाण्याचे आपल्याला काय माहिती. हे सगळ्या मसनी पंचायतच्या आमचे. 1.5 लाख नारळ फुकट खाते, 100 क्विंटल जांभळं फुकट खाते, 40 म्हातारे पंचायत सांभाळते. महिलाची व्यायामशाळा वेगळी, पुरुषाची व्यायामशाळा वेगळी, फुकट, 1 रुपया लागत नाही. रस्ते सगळे प्युअर ब्लॉकचे, चकाचक आहे. शाळा चांगली, अंगणवाड्या चांगल्या, मंदिर चांगलं. सेपरेट सबस्टेशन आहे गावाला. एकाच गावाला 1 सबस्टेशन, 24 घंटे लाईट आहे. लाईट जायचा विषयच नाही, लाईट चोरी नाही. 32 एकर गावची जमीन आहे, 100% कोरडं होती. आज 3200 एकर ऊस आहे. सगळ्या शेताला रोड आहे. काय करायचं राहिलं तिथे? करायला काहीच नाही. लोक सुखी, टॅक्स भरते, सगळ्या सुविधा घेते. काय म्हणजे लोकांकडून वळण लावलं, करून घेतलं नाही. हे तसे ऐकते. 35 वर्षापूर्वी गाव माझं हागणदारी मुक्त झालं 3च महिन्यात. पाटलाची बाई संडासला बसलेली दंडाला धरून उठीत होते मी. उठ म्हणत, उठ उठ. तेव्हा झालं साहेब.
अजूनही लोकांना संडास बांधा सांगायला लागत. संडासचा विषय निघाला म्हणून 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रायगड किल्ल्यावर मा जिजाऊ संडास शौचालय वापरत होते. 400 वर्षापूर्वी. अजूनही तिथं बांधलेलं ते ना पडलं ते आता, पण जुनं झालं पण आहे. संडास का वापरायचं तुम्हाला सांगतो ताई. माशी असते ना, तुम्हाला एकच उदाहरण सांगतो मग कळलं. माशी असते, स्वच्छतेच्या बाबतीत सांगितलं मी तुम्हाला, त्याच्यातल्या 2-3 गोष्टी. ती माशी जर रस्त्यावर संडासला बसली, काय काय लोक काय करते, घरी संडास आहे पण लेकराला बाहेर बसते, है की नाही. आता लहान लेकराचे मोठ्या माणसात काही फरक आहे की त्याच्यात. मोठ्या माणसाचे किडे संडास म्हणजे, लहान लेकराचे काय पेढे बनते का त्याचे. लेकरू काय मोठा माणूस काय सारखं. माशी असते ना, माशीला पाय असते 6. सर हे तुमचं काम होतं सर शिकायचं, तुम्ही शिकले नाही म्हणून राग नाही घेऊन जा ना. ते गुरुजी लोकांचे काम होते. गुरुजी म्हणजे शाळातलाच गुरुजी नाही, आमदार पण गुरुजी, खासदार पण गुरुजी, सरपंच पण गुरुजी, कीर्तनकार पण गुरुजी, प्रवचनकार पण गुरुजी. हे सगळे गुरुजी. यांनी लोकांना शिकायचं आहे. सरपंच गुरुजीचे, यांनी शिकायचं आहे लोकांना की माशीला पायऱ्या दे 6. काही नीट आहे का, उद्या तुम्ही प्रसाद खाऊच शकत नाही, इतका बेकार आहे मी. ती माशी जर कोणाच्या संडासवर बसली, 6 पायऱ्या दे तिला. किती? इकडे पाठीमागे जवळच असेल सगळं, बॅक साईडला 6 पायऱ्या देन. ते 6 पाय जर तिने बुडले, देन करा आणि उठून आली भूम आपल्या दाल खिचडीवर बसली. ते जंतू आली ती 36,000. किती? एका पायाला 6,000 जंतू आणते. 36,000. आपण खातो का फेकून देतो बरं? ते काय करतो? खाऊन घेतो आहे की नाही. तुम्ही खाता, मी खातो. तुम्ही काय करा, एखाद्या दिवशी निवांत रिकंपन असले ना, असा वार, उपासाचा वार नको, रविवार बिवार पाहून करा. काय करायचं, तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये सुईचं टोक बुडा. टाचणी असते ना सुईद्वाराची, तिचं टोक बुडा बरं का. असं फक्त टोक, सगळी सुई नाही बुडायची. आणि ते टोक भाकरीला लावायचं, खायचं. कोणी खाईल? खाईन का कोणी? नाही खाणार, बरोबर आहे. पण मला एक सांगा ताई, सर, तुम्ही सरपंच, त्या सुईच्या टोकाला जादा लागला असेल का 6 पायाला जादा लागला असेल? जास्त खायचं, कमी नाही खायचं. मेरीच्या लोक हो, इथे एक घोटाळा झाला मोठा. तुमच्या लक्षात आलं की नाही आलं भगवान जाणे. सुईच्या टोकाने लावलं ते आपलं होतं, ते खात नाही आपण. आता मासीने आणलं ते भाजपचं आहे का राष्ट्रवादी? खालच्या आळीचं आहे का काय माहिती कोणाचं. आता माशीला काही झेंडा राहतो का? अरे माणसाचे कोणीही कोणाचं खात. मग आता जर ते तुम्हाला खायचं नसेल, एक काम करा, ते जे लोक संडास वापरत नाही त्यांच्या घरी जा, त्यांच्या पाय पडा, त्यांना सांगा बाबा हो इतके दिवस खाल्लं. आहे नाही. चांगलं काम करायचं असेल तर संतांच्या भूमिकेत राहा. हे समाज आहे ना साहेब, लय विचित्र झाला समाज. समाजाचा कोणावर विश्वास नाही. आता विश्वास ठेवायचा की माणसं नाही. आणि चांगलं सांगून समाज ऐकन याच्यावर माझा भरोसा राहिला. हो, लाखाने कीर्तनकार आहे आपल्या देशात, कीर्तनकार, प्रवचनकार. मी लोक सुधारा नको, सुधरूच शकत नाही. यांना गुतीनारा लागतो.
हे सहजासहजी ऐकणार नाही सरपंच साहेब. मग माझ्या इथल्या लोकांनी कसं ऐकलं? आम्ही काय केलं, 2-4 उदाहरणं सांगतो ना आठवतो. कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, 2 बकेट दिल्या कचरा ठेवायला. त्या बाईला सांगितलं कचरा तो घरीच ठेव, इथंच ठेव. आमचा माणूस जातो, ट्रॅक्टर जातो, ते कचरा उचलतो, घेऊन जातो, आम्ही खत करतो. गावात घाण होईन का? तिला सांगितलं प्लास्टिक बाजूला दे, ऐकत नाही. मग दर घरी एक पिशी दिली पंचायतच्या नावाची. तिला सांगितलं प्लास्टिक या पिशीत ठेवलं, तरी ऐकत नाही. इकडे टाक तिकडे टाक. प्लास्टिक सडत नाही 1400 वर्ष. प्लास्टिक जाळलं ते जाळणाऱ्याला कॅन्सर होतो. जाळायचं नाही, फेकायचं नाही, ते पंचायतमध्येच नेऊन द्यायचं. तरी आमचे लोक ऐकत नव्हते. मग आम्ही काय केलं, 2 वर्षानं जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन पिशीत, तिच्याकडून 15 रुपये किलोने विकत घेतो. एक तुकडा फेकीत नाही. बाया एवढ्या हुशार झाल्या, तिच्या तर ठेवतीच. म्हणून मी म्हणलं सरपंच साहेब, हे गोडीनं ऐकणारे हरामखोर नाहीये, यांना गुतीणारा माणूस लागत. महिला लग्नाची नोंद करीत नाही. आता इथे बसलेल्या महिलांनी पण लग्नाची, किती महिलांनी लग्नाची नोंद केली? नवरा केला, कागदावर नाही लिहिलं. वाईट आहे. त्याच्याशिवाय लग्न लावायचंच नाही. एक बाई आली म्हणे, दादा माझ्या पोराचं जन्माची तारीख लिहायची. म्हणलं बैस, तुझ्या पोराची तारीख लिहितो, पण तुझ्या लग्नाचं कागद आहे का? म्हणे नाही. म्हणलं कोणच आहे? लग्नाचं सर्टिफिकेट नाही, ते पोरग कसं लिहायचं? तिला एवढा राग आला, मला शिवाय द्यायला रडी पडली. गल्लीनं मोठ्यानं शिवाय देत गेली. ते मला सरपंच व्हायच्या लायकीचं आहे का, त्याला काढून टाका. तिथे बरोबर आहे. पण सगळ्या गावाला माहीत झालं, लग्नाची नोंद नसेल तर पोरं लिहित नाही. आता हळद लावूनच येते. आणि लग्नाची नोंद करायला टीसी जोडा लागते. 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्न माझ्या गावात होतेच नाही. आता किती सोपं आहे. त्यांच्याकडून असं करून मेल्याची नोंद करीत नाही. सरपंच खरं सांगा, मृत्यूची नोंद करायला कोणी येतं का? नाही येत. ग्रामपंचायतला 20 दिवसाचा अधिकार आहे यायला. तुम्ही जर 1 महिन्याच्या बाद गेले तर यायला लिहिता बी येत नाही, सर्टिफिकेट बी देता येत नाही. बरोबर आहे. पण हे लोकांना कोणी सांगतच नाही ना, हे येत नाही. आम्ही काय केलं, ज्याच्या घरी मौत झाली त्यानं जर अर्ज लिहून पाठवला, तू येई नाही तर कोणाच्या हाती पाठव अर्ज. तू न घेऊ बाबा, तुझ्या घरी मौत झाली तर अर्ज पाठव. तर त्याच्या बापाच्या मौतीला 3000 रुपये देतो आम्ही, अर्ज केला. ते म्हातारं मेलं पहिले त्याला कोंडीत 3000 रुपये मौतीला भेटतील. हे बघा, आपल्याला राग नाही त्या गोष्टी, ह्या समाजाला वळायचं कसं, कळलं की नाही कळलं? म्हातारा माणूस ग्रामपंचायतमध्ये आलो का चिडचिड करतो. सरपंच मेला का, ग्रामसेवक कुठे, मला कागद लागतो, मला गावाला द्यायचं, मला भूक लागली. म्हातारा माणूस चिडचिड करतो. मी काय केलं, 3 म्हशी आणले, ग्रामपंचायतमध्ये ठेवले वृद्धासाठी. बाबा आले का त्या खुर्चीवर बसायचे, बाबा ही खुर्चीवर बसा. त्या मसनी तीच राहते त्याच्या पुढं. बाबाचे पाय दोन्ही मसनीत घालून द्यायचे, ऑटोमॅटिक जातेच ते त्या खुर्चीवर बसले, बटन दाबून द्यायचे. त्या मसनी बाबाचे पाय मालिश करते. बाबा उठतच नाही ना. सरपंच आपलंच आहे, लेकरू आहे. म्हणून म्हणलो ना, हे जनावर सांभाळायला सरपंच हरामी लागत होत. तसं ते खरं नाही. सगळ्या गावच्या जन्मतारखा आहे माझ्याजवळ, पंचायतमध्ये माझ्याजवळ. म्हणजे रोज कोणाचा वाढदिवस आहे, मोठ्या बोर्डवर नाव येतं, फोटो येतं, त्याला ग्रामपंचायतकडून शुभेच्छा. लोक खुश.
जी बाई पहिल्या दिवशी पहिली पावती फाडते 1 एप्रिलला, महिला मंडळ नीट आहे का, जी बाई पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं मग इथं सरपंच झेंडावंदन करत बाया पैसे घेऊनच फरा द्या, ग्रामसेवक पहिली पावती फाड. आणि त्याच्यात सरपंचाचा अपमान काय नाही. त्या बाईला एक साडी चोळी घेतो, तिची पूजा करतो, तिला मान देतो, ताई तुमचा मान करा झेंडावंदन. महिला एवढा खुश होते तुम्हाला काय सांगा. 4 झेंडावंदन 4 बायाच्या हाताने करतो. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर. महिला खुश. सगळ्या कर्मचाऱ्याला थंब आहे, हाजरी द्याच लागते ऑफिसात. मी म्हणलं ना, जेवढा मी वरून काळा आहे त्याच्या 10 पट आतून काळा आहे. म्हणून गावात संस्कार पाहिजे. आपल्या देशात ऋषी मुनीनं चांगलं करून ठेवलं, महापुरुष चांगले जन्माला आले, ज्यानं चांगलं सांगून ठेवलं, पण आपण ऐकत नाही. ऐकलं पाहिजे. आणि तसे ऐकत नाही म्हणून सरपंचानं, शिवाजी महाराजांनी काय केलं, श्रीकृष्ण भगवंतानं काय केलं, हे तसे ऐकत होते का ना. एका माणसानं गुन्हा केला होता, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला कमरापासून तोडलं. याला मारून टाकू नका म्हणे, कमरापासून तोडलं आणि वट्यावर बसून ठेवले. त्याला रोज घरून आणून वट्यावर बसायची गल्ली, लोकांना दिसला पाहिजे. गुन्हा दुबईमध्ये 100% मुस्लिम राष्ट्र आहे. ताई एकही चोरी होत नाही, कधीच नाही, एकही बलात्कार नाही. तिथं रस्त्याला सोनं इकिते, रस्त्याला, दुकानात नाही. आपल्या तुमच्या रोडवर कशी इकिते केळं भाजीपाला, असं सोनं इकिते आणि कुंटल्याने सोनं इकिते. मी 9 दिवस होतो तिथं दुबईला. मी आतापर्यंत 25 देशात गेलो. आपल्यासारखा मूर्ख देश नाही कुठं. जगात काय व्यवस्था आहे मस्तपैकी. हे भारत आणि पाकिस्तान 2 हलकटे झाले. एका आईची 2 लेकरं आहे ना. जगात कुठंच नाही हो असं. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सरपंच साहेब, करत्या लोकाला माझी विनंती आहे, या लोकाला थोडं वळण लावा. हे माल दिसला का जनावर खायला जाताना तशी गोष्ट आहे. यांना वळण लावलं पाहिजे आणि त्यांचं कल्याणासाठी करायचं. 5 पोरी येत आई मला. 25 वर्ष सरपंच म्हणून काम केलं. एक हाती सत्ता होती, मी कोणाचं ऐकतच नव्हतं. 5 पोरीची शपथ खाऊन सांगतो, 25 वर्षात 25 रुपयाचं लफडं केलं नाही, करायचं म्हणून झालं. होत कसं नाही, शेण खायचं नाही, बरोबर होतं. 27 ठिकाणी बेसिन आहे माझ्या इथे हात धुवायला, गुळणा करायला. आपण काय म्हणतो, इथे थुकू नका. मग कुठं थुका. आम्ही बेसिन बसवले गल्ली आणि त्या बेसिनवर लिहिलं इथं थुका. सरपंच साहेब, हे लोकांना सगळं शिकायचं आहे. ताई, तुम्ही हात धुता जेवणाच्या आधी, तुम्ही पण खरं सांगा, हात धुतल्यावर पुशीता कशाला, हा, जुन्या कपड्याला. मग हात धुवून उपयोग काय झाला, कळलं का नाही कळलं. हे कोणी सांगतच नाही आम्हाला. आपल्या शास्त्रात सांगेल, वल्ल्या हाताने जेवा, जुन्या कपड्याला पुसायचं नाही. महिला तर कुठं पुसते माहिती का, सांगू का आता. मग धुतलाच कशाला. हे पण सरपंचांना शिकायचं आहे. नख काढायचे, हातात अंगठी नाही घालायची. लय जाऊ शकत निदान उजव्या हातात घाला, डाव्या हातात नाही घालायची. लय घाण होते ती. हे बघा साहेब, हा मजाकचा विषय नाही. कोणातरी सांगितलं पाहिजे ना, माहित कसं होईल. डाव्या हातात अंगठी घालणाऱ्यांना काढून पहा आतून.
म्हणून ह्या गोष्टी लोक चांगले, ग्रामपंचायत बी चांगले, पण आमचे तोंड एका दिशेला नाही. म्हणून गोडीनं राहा, प्रेमानं राहा. आम्ही 10 वर्ष गाव दर महिन्याला एका ठिकाणी जेवलो, अख्खं गाव दर महिन्याला शनिवारी, आणि बाहेरचं कोणाला तरी आणायचो आणि लोकांना काहीतरी शिकायचं दर महिन्याला. आपण गाव म्हणून एका ठिकाणी राहतो ना, मग एका सोयीनं राहिलं पाहिजे ना. जगायचे कशाला? उद्या ह्या पोरासाठी आपण काय करून ठेवू राहिलो, या पिढीसाठी. आता हा पोरगा, संभाजी महाराजांच्या हातातली तलवार होती 40 किलोची. महिला ताई, हे उभा राहा रे भाऊ तू. हसू नका, हसायच्या विषय नाही. संभाजी महाराजांची तलवार किती किलोची होती? 40 किलोची. ती घोड्यावर घेऊन फिरत होते. हा किती भरण? तलवार 40 किलोची होती. मग आपण करून काय राहिलो? नुसते पागल झालो. हे ओबीसी, हे मराठा, हा जैन, हे मुसलमान, याच्यातच गेलो आपण. म्हणून चांगलं राहा, चांगल्या जगा, चांगलं वागा. सरपंच साहेब यांच्या कल्याणासाठी खोटं बोलायला लागलं तरी बोला, थोडं पाप करायला लागलं तरी करा, पण याला वळण लावा. एकदा वट सावित्री पौर्णिमेला वड लावायला लावली होती बायाला. 1 मिनिटात एवढं सांगतो ना, आठवतो. 1 मिनिटात. किती वाजलं? हा 9 वाजला. वट सावित्री पौर्णिमेला वड्या लावायला लावले होते. इथं एवढ्या बाया आहे, वडाला पूजिता का नाही तुम्ही? वडाची पूजा करता का नाही? करता. पण वड लायता का? नाही, कोणीच लाईत नाही. मी म्हणलं आपल्याला बायाला वडच लावायला लावायचं. त्या सावित्रीनं सत्यवानला मरायला आला होता, त्याला कोरोना झाला होता. महिला नीट आहे का? काय झालं त्याला साहेब? कोरोना. त्याला ऑक्सिजन भेटत नव्हता. मग तिनं ओढीत वडा खाली आणला. वड 24 घंटे ऑक्सिजन देतो. मग त्याला ऑक्सिजन मिळाला तो जागला. समजलं की नाही समजलं? मग ह्या पूजिते काहून वडाला? वडामुळं जागला नवरा. वडामुळं कशामुळे जागला? ऑक्सिजनमुळं. हे वडा लाईत नाही. मी म्हणलं ग्रामसेवकाला म्हणलं वडाचे रोप आण, उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, बायाला वाटू. ग्रामसेवक म्हणे 1 बाया वड लावायची नाही म्हणे, वाया जाईल. मी म्हणलं मी सरपंच आहे, तू ग्रामसेवक आहे, तू मा ऐक. सरपंच हरामी राहतो म्हणलं, तू मा ऐक. ते म्हणे काय आणले, नर्सरीत गेला, 70 रोप भेटले, घेऊन आला. मग रागरागच ठेवले. हे धरा म्हणे, कोणती बाया लावायची मी पाहतो म्हणे. म्या लाऊडस्पीकर म्हणजे दौंडी 18 लाऊडस्पीकर आहे माझ्या इथे, 18. सगळ्या गावात आवाज जातो. पंचायत मध्ये बोललं की दर गल्लीत लाऊडस्पीकर आहे. लाऊडस्पीकर म्हणजे दौंडी दिली. महिला मंडळ नीट ऐका, कान उघडे ठेवून. आयुष्यात मी कधी भेटन नाही भेटन माहित नाही, एवढी दौंडी ऐकून जा. काय दौंडी दिली? उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे. दौंडीत सांगितलं उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, सगळ्या महिलांनी वडाची पूजा केली पाहिजे. वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे की नाही? वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. दौंडीत सांगितलं बरं का? सिंधीत आहे. दौंडीत सांगितलं. सगळ्या बाया पळत आल्या, मग आमचा वड द्या, आमचा वड द्या, आमचा वड द्या. घेऊन गेले, पुरले नाही. आणि तुम्ही बसलेल्या माता भगिनीला माझी विनंती, हात जोडून, तुम्ही पण यंदा वड सावित्री पौर्णिमेला वड लावा. आमच्या इथल्या काही हुशार समजदार ज्या महिला होत्या, माझ्यासमोर बोलत होत्या, त्या महिलांनी मला विचारले, भाऊ तो वड दिले पण हे लावा कुठं? हे जागा नाही लागत ना. म्हणलं ताई जागा नाही लागत, वड कुंडीत लाव. कशात लावायचा? कुंडीत लावा, घरापुढं. तुळशी लावल्या की नाही तुम्ही घरापुढं, त्याला जागा लागली का? तसंच वड लावा, पाणी घाला. किती सोपं आहे. कुठे जागा लागते? तुळस बी 24 घंटे ऑक्सिजन देते, वड पण 24 घंटे ऑक्सिजन देते म्हणून लाव. आणि घरापुढं वड असला ना ताई, त्याचा लय फायदा, लय. माही शब्द सांगू पण आता टाइम लय झाला. हा
तुम्ही आपल्या सख्या लाडक्या बहिणी आहे म्हणून सांगतो आता. माझ्यापाशी ते काही 1500 नाही द्यायला, पण एवढं देतो आता जाता जाता. काय करता मग, काय आहे की नाही पैसे तर एवढा सल्ला देऊन जातो. घरापुढे जर कुंडीत वड लावला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. वड्या कोणाला लावला तर त्याला लय पारुंब्या पुढे द्या. वड आपल्या डोळ्यापुढे पाहिजे. यंदा वड लावायचा आणि कुंडीत लावायचा आणि सालभर डोळ्यापुढे ठेवायचा. त्याला हलवून द्यायचं. माणसं कशी बदमाश आहे, त्यानं तुळा डोळ्यापुढे ठेवली. तुम्हाला कधी कळलं वड बी डोळ्यापुढे पाहिजे. गमतीचा विषय सोडा. मुद्दा काय, काहीतरी कारणाने झाड लावायचं. घरी पाहिजे, दारी पाहिजे, गल्लीत पाहिजे, शेतात पाहिजे. सरपंच साहेब, शिंदे साहेब, या जैन समाजाचे कार्यकर्ते, गावातले मंडळी, महिला आवर्जून बसले. तास सव्वा तास तुम्ही ऐकलं. याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला ज्या आवडत असतील, ज्या पटल्या असत्या, ज्या कराजोग्या असत्या, त्या तुम्ही हात जोडून माझी विनंती करा. ते काम कोणासाठी नाही करायचं आहे, तुमच्या पुढच्या पिढीसाठी करायचं आहे, तुमच्या लेकराबाळासाठी करायचं आहे, तुमच्याच गावासाठी करायचं आहे, 100 वर्षे जगायसाठी करायचं आहे, सुखानं जगायसाठी करायचं आहे. आणि अशा पवित्र दिवशी, आनंद ऋषीच्या दीक्षाच्या दिनी मला इथं बोलवलं. त्यातल्या काही गोष्टी जर तुमच्या गावाला, तुमच्या कामाला कामं आल्या, तुम्ही माझं भाग्य समजाल. तर ऋषीच्या गावात येऊन 1 तासभर का होईना मला काही सेवा करता आली, त्यातलं काही तुमचं चांगलं झालं तर नक्की करा. आपसातले हेवे जावे सोडा, गाव चांगलं होईल. माझंच काय, माझ्यापेक्षा तुमचं गाव चांगलं हो अशी कालनाथ चरणी प्रार्थना करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.